नमस्कार, मी डोके रामहरी श्रीपती, राहणार मातकुळी, तालुका आष्टी, जिल्हा बीड. मी बँकेमध्ये जॉब करत आहे. ज्युनियर बँकिंग ऑफिसर या पदावर काम करत आहे. मी चंदा रामहरी डोके, राहणार मातकुळी, तालुका आष्टी, जिल्हा बीड. मी गृहिणी आहे. सध्या तन्वी जीईची पूर्वतयारी करत आहे. तर तिने चांगले एखादं IIT कॉलेज किंवा NIT कॉलेज मिळावं अशी आमची इच्छा आहे आणि तिला एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये चांगला असा जॉब मिळावा ही आमची इच्छा आहे. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तिचं ध्येय कंप्लीट करण्यासाठी खूप कठीण होता तो निर्णय. म्हणजे पहिल्यांदाच ती म्हणजे घर सोडून चालली होती ना, त्यामुळे आम्हाला कधीच ती आमच्यापासून लांब नव्हती गेली. तिकडं गेल्यावर काय होईल तिला व्यवस्थित काळजी घेत नाही का, आपण जसं त्यांना उठवतो ते करतो त्याच्यामुळे आपल्याला काही वाटत नाही. पण ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो, तिथल्या सगळे नियम पाहिले, पुन्हा त्या हॉस्टेलबद्दल पण खूप छान, म्हणजे त्यांचे ते कामगार असते ते त्यांना वेळेवर उठवतात, त्यांना बरोबर आंघोळीला त्याला पाठवतात. मग ते आम्हाला खूप छान वाटलं, प्रशस्त वाटलं, म्हणून आम्ही तिथं निर्णय घेतला. लहानपणापासून ती खूप हुशार होती आणि तिला छोट्या गटात टाकलं होतं. त्यानंतर आम्हाला म्हणजे शाळेतून तिला कॉल आला, तिला घेतलं. ती इतकी छान प्रामाणिक म्हणजे अभ्यास ती करायची, त्याच्यामुळे आम्हाला कधी तिचा अभ्यास कर असं म्हणण्याची वेळच नाही आली. आणि अडचणी तर खूप येतच असतात संसारामध्ये, असं थोडा प्रॉब्लेम ते येते, पण सरांनी आम्हाला हे केलं, व्यवस्थित मार्गदर्शन केलं. त्यानुसार तिला 1ली ते 10वी हा शाळा ही वसुंधरा लाभली आणि त्या शाळेचा रिझल्ट हा खूप छान होता. त्याच्यामुळे आम्हाला कधीच प्रॉब्लेम आला नाही तिला म्हणजे काय करण्याचे. तिने तिच्या हिमतीवर स्कॉलरशिप पात्र झाली, NMS पात्र झाली. त्याच्यामुळे आम्हाला तिच्याकडून अजून पण खूप अपेक्षा आहेत आणि तिने चांगलं कॉलेज पुढं पण भेटावं हे आम्हाला अपेक्षा आहे. बाकी काय खूप आनंद, म्हणजे असं गगनात मावेना असं झाला. कारण की माझी इच्छा नव्हती ती दादी घ्यायची. मी असं पुण्याला हे आम्ही सुरुवातीला असं केलं ना की आपण पाहायचं, मुलीला टाकायचं, योग्य ठिकाणी टाकायचं, असं करून पाहिलं. जेव्हा आम्ही बारामतीला गेलो आणि पाहिलं सरांसंग, आचार्य अकॅडमीला गेलो, त्यावेळेस पाहिलं आम्ही सर काय बोलतात. पुन्हा DM सरांसंग आमची चर्चा झाली. त्यांनी म्हणजे खूप छान मार्गदर्शन केलं. आम्ही त्याच्यावर म्हणजे ते म्हणले तुमची मुलगी स्कॉलरशिप पात्र आहे, आम्हाला हुशार विद्यार्थी पाहिजेत आणि तुमच्या मुलीची इंटरव्ह्यू घेतला त्यांनी. त्यात तिने छान उत्तर दिले, सरांना पटले. मग सरांनी लगेच तिचं ॲडमिशन कंप्लीट. आर्थिक पण असं म्हणजे ते पैशाचं पण सांगितलं त्यांनी की तुमच्या मुलीला स्कॉलरशिप पात्र असल्यामुळं आम्ही तिचे पैसे फी घेणार नाही. तर पण भरपूर आनंद झाला, कारण आम्ही सगळीकडे फिरून आलो होतो क्लासेससाठी, पण आम्हाला आचार्य अकॅडमी एकदम उत्तम असं सिक्युरिटी ह्या सगळ्या बाबतीत व्यवस्थित वाटलं आणि रिझल्ट बी चांगले मुलींच्या दृष्टीने पण, कारण सिक्युरिटी वगैरे पण छान होती. हॉस्टेलला पण नियम खूप आहेत जेवणाची, आणि मेन म्हणजे मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे म्हणजे योग्य असं वाटलं. कारण की मोबाईल नसला की मग अभ्यासच करतात ना मुलं. हो, घरी वापरायची ना घरी, म्हणजे मोबाईल पाहून ते अभ्यास करायचे कवर. म्हणजे आतापर्यंत तिचा रिझल्ट हा छानच आहे, त्याच्यामुळे आम्हाला कधी तिला असं खवळायची गरज नाही पडली. पण आता तिचं ध्येय खूप मोठं आहे, त्यासाठी तिला मेहनत पण खूप घ्यावं लागेल ना. म्हणजे पाहिल्याच्या नंतर आम्ही थोडं विचारपूस केली, कसं काय. सरांसंग बोललो. कोणते सर होते ते, घनवट सर होते. त्यांनी खूप आमच्या संग चर्चा केली. असे आमच्या इथं असे तर खूप लांबून मुलं येतात, तुम्ही पहा आधी अनुभव घेऊन. पुन्हा मग आम्हाला थोडंसं मनात हे आलं. पुन्हा आम्ही DM सरांसंग बोललो. DM सरांसंग बोलताना म्हणजे त्यांच्या संग म्हणजे खूप छान बोलणं झालं, म्हणजे संभाषण असं व्यवस्थित झालं. शिक्षणाबद्दल त्यांचे जे स्वप्न आहे ते पण आम्हाला खूप आवडले, की प्रत्येक मुलांसाठी काहीतरी मी करणार म्हणजे करणार. त्यात तुमच्या मुलांची साथ हवी, तुमच्या मुलांनी साथ दिलं तर मी कुठं पण म्हणजे करायला तयार आहे. आणि किंवा त्यांचे प्रश्न राहते, डाऊट क्लिअर करायचा असेल काय असेल तर तुमच्या मुलांसाठी आम्ही रात्रंदिवस हजर राहणार. टाइम टेबलने ते काम करायला लागत आहे सगळं, त्याच्यामुळे इथं काय कधी उठलं कधी नाही, तिथं टाइम टू टाइम अभ्यास वगैरे सगळं करण्यात येतं. म्हणजे आमच्याकडून एवढं होत नाही तेवढं तिथं घेतात बाबा करून. मुलं आई वडिलांचं ऐकत नाहीत खूपदा, म्हणजे असं खूप असं त्यांना सांगावं लागतं हे करा ते करा, पण तिथं असा नियमच असतो ना, त्याच्यामुळे ते खूप छान. आणि तिच्यात म्हणजे सवय छान लागली बाबा, की त्यांच्या वेळेवर हे करणं. पुन्हा आता घरी आली तर मोबाईल पाहत नाही, म्हणजे जास्त नाही त्या मोबाईलकडे ते हे करीत. मग त्यांच्या ते मनात काहीतरी हे होतं का काय नव्हते, नाही म्हणल्याच्या नंतर नाही घेत असं. आता मोबाईल एक पाहत नाही आणि बोलताना व्यवस्थित बोलणार समोरच्याला. पहिलं कसं म्हणजे इथं सवय कशी पण असायची ना, तसं आता बाहेर गेल्याच्या नंतर जास्त व्यवस्थित सवय लागली तिला. म्हणजे
तिथले सर लोक जसे सांगत आहेत तसं आपलं पण घरी असं पाहिजे तसं पाहिजे त्यानुसार छान. प्रत्येक पालकाने म्हणजे जावं आचार्य अकॅडमीला, तिथं सरांसंग बोलावं, सगळे व्यवस्थित त्यांच्याशी बोलल्याच्या नंतर म्हणजे छान असा अनुभव येतो. त्याच्यामुळं त्यांनी पाहिल्याच्या नंतर म्हणजे आपल्याला जे माहिती नसतं ते तिथं त्यांच्याकडून मोटिवेशन होतं. परत आणखी आपल्याला काही क्ल्यू माहीत नाहीत याच्याबद्दल ते माहिती मिळते त्यांच्याकडून. तुमच्या मुलीचं स्कॉलरशिपमध्ये ॲडमिशन झालं ना, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही कसा संदेश द्याल? तुमचंही स्कॉलरशिप थ्रू ॲडमिशन व्हावं, तुम्ही तिथं जा, स्कॉलरशिप तुम्ही ॲडमिशन घ्या. आचार्य अकॅडमीच्या व्यवस्था खूप चांगल्या आहेत, म्हणजे हॉस्टेलपासून मेसपर्यंतच्या व्यवस्था खूप चांगल्या आहेत. तिथले शिक्षक लोक खूप चांगले आहेत, खूप डेडिकेटेड, म्हणजे तन मन धनाने शिकवतात मुलांसाठी. शिक्षक म्हणजे तिथला आत्मा आहे आणि ते गुणवत्तेत. प्रत्येक मुलांना आई वडिलांना सांगणार आम्ही की बाबा तुम्ही एकदा काय ना आचार्य अकॅडमीला जा, भेट द्या आणि तुमच्या मुलाला स्कॉलरशिप जर पात्र असला तर ते पात्र असला तर त्याचा फायदा पण होतोय, तुम्हाला आर्थिक मदत पण होती त्यातून. कारण की आजकाल कुठं पण अकॅडमीला टाकायचं म्हटलं तर आपल्याला 5 लाख हे जातातच ना. मग जर आपला मुलगा स्कॉलरशिप पात्र असला त्याची गुणवत्ता छान आहे, त्याला आपल्याला मग हे करण्यासाठी जर आचार्य अकॅडमी संघ जरा चर्चा केल्याच्या नंतर ते म्हणजे माझा अशी खूप पालकांना विनंती, तुम्ही जा एकदा भेट द्या आणि तुमच्या मुलाचं तिथंच ॲडमिशन घ्या. कारण की आमचा आतापर्यंतचा अनुभव आमची मुलगी टाकल्यापासून आम्हाला खूप छान आहे आणि असं वाटतं की तिथं आहे म्हणजे एकटी नाही आहे, ती घरात आहे असं वाटतं. म्हणून आम्हाला असं काहीच वाटत नाही. कारण की मुलींच्या बाबतीत आज आपण बाहेर टाकायचं म्हटलं तर मुलींचं सेफ्टी महत्वाची असते आणि मी पूर्ण एक आई आहे. आई म्हणून मी काय हॉस्टेलचे जे नेम कडक येतं आणि त्याच्यामुळे मी टाकलेले आहेत. शेवटी त्यांचा अभ्यास करण्यावरच असतं, कुठं पण टाकलं तरी मुलं अभ्यास करण्यावर असतं. त्याच्यामुळे ते मुलं अभ्यास केल्यावर त्यांचं यश येतं, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. पण जर DM सर ते प्रत्येक सर त्या मुलांच्या यशासाठी खूप हे करतात आणि आम्ही जेव्हा त्या मीटिंगला जातो त्यावेळेस ते काय म्हणतात की जर मॅडम तुमचा एखादा प्रश्न असला तर तुम्ही आम्हाला कधी पण कॉल करू शकता आणि तुमचे प्रश्न पण सांगू शकता. तुमची मुलगी काय करते हे तुम्हाला तिथं बसून कळणार आहे. एनी टाइम तुम्ही कधी पण आम्हाला कॉल करा, आम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण जर असे डाऊट क्लिअर करायचे असतील किंवा मुलांचे अभ्यासात जर प्रगती होत असली तर आपल्याला काहीच हरकत नाही. कुठं गेलं तरी आपल्याला तेच आहे आणि शेवटी आपल्या मुलांवरच डिपेंड राहतं. ते शिकवणारे शिक्षक खूप छान शिकवतात, पण जर आपल्या मुलांनीच काही केलं नाही तर यश हे कुठून येणार? जाणीव कशाची त्यांना लहानपणापासून म्हणजे असं लई खरतडीचे दिवस पाहिलेले नाहीत ना, आम्ही खूप पाहिले. माझं स्वतःचा असा अनुभव जे मला भेटलं नाही ना ते माझ्या मुलांना भेटावं अशी माझी अपेक्षा आहे. तिला मुंबईचं कॉलेज किंवा पुण्याचं एखादं चांगलं कॉलेज मला भेटावं असं म्हणजे इच्छा आहे माझी. केलं आज शाळेत काय शिकवलं तुला आणि त्याचा कंप्लीट केला का बाबा, किंवा नाही केला तर मग शिक्षक लोक सांगतात तुमच्या मुलाचं असं आहे. कारण तिथले नियमच तितके कडक येतो. जेवण पण छान आहे, त्याला नाश्ता असतो सकाळी, पुन्हा संध्याकाळी 5च्या दरम्यान एक चहा असतो. त्याच्यामुळे जेवणाची कधी नाही का अजून तक्रार तरी आली. शिक्षक लोक एकदम चांगले आहेत, कारण एकदम फ्रँकली बोलणं वगैरे सगळं आणि शिकवण्यात बी एकदम एक्सपर्ट आहे. म्हणजे तिचा अभ्यास पाहतोय आम्ही आणि करते ती. म्हणजे जसं सरांना मागच्या वेळेस आलतो थोडं कमी वाटत होते, तिचे डाऊन झालते मार्क, पण ते सरांनी कसा कांबळे सरांसंग बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितलं तिला स्टेप बाय स्टेप कशी सोडायचे गणित, हे करायचं. 10वीच्या अभ्यासावर जसं करीत होती तसा नको करू, आम्ही सांगतो ह्याच्यावर तू थोडं लक्ष दे ना, असे गणित सोडे तुझे मार्क नक्की वाढतील. किंवा मग तिला गणित रोजचे 100 गणित सोडायला लावले, ती ते करायला लागली. म्हणजे आधी त्यांनी 60 गणिताचं तिला टार्गेट दिलं तर ती हळूहळू 100 करायला लागली. मग त्याने आम्हाला म्हणजे वेगळं म्हणजे सर लक्ष देतात असं वाटलं. आचार्य अकॅडमीबद्दल सांगायचं झालं तर आचार्य अकॅडमीचे नियम आणि शिकवण्याबद्दल एकदम व्यवस्थित शिकवतात सगळे टीचर वगैरे. आणि तिथले नियम हॉस्टेलचे वगैरे टाईम टू टाईम उठणे, क्लासेसला जाणे, हे सगळं व्यवस्थित वाटतं. काळजी तर वाटलीच ना, साहजिकच आहे काळजी वाटणं. जर तिचे स्वप्न पूर्ण होत असले तर आपल्याला कुठेतरी काळजावर दगड ठेवावाच लागतो. आणि तिला जर तिचं पुढचं म्हणजे ते यश दिसतंय तर आपण तिला उलट शाबासकी देऊन तिला पुढं पाठवायचा प्रयत्न करणार. माझ्या फॅमिलीमध्ये आतापर्यंत म्हणजे IIT ला गेलेलं कुणीच नाहीये. त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला तिच्याकडून अपेक्षा आहे. ती ज्या वेळेस म्हटली, माझी इच्छा होती तिने नेटला जावं म्हणून, पण ती म्हणली मला हे IITच्या तिकडे जायचंय. मग आम्ही म्हटलं तुला काय करायचं त्याच्या आम्ही पाठीशी उभा आहेत,
आणि जर लेकरांचे स्वप्न मोठाले असते तर आपल्याला अभिमानच आहे. आणि त्यानंतर आम्ही आचार्य अकॅडमीला गेलो. तिथं गेल्यानंतर आम्हाला योग्य असं मार्गदर्शन भेटलं आणि तुमची मुलगी काही ना काही करीन ह्या हेतूने सरांनी आम्हाला खूप समजून सांगितलं. आणि आम्हाला तिचा रिझल्ट पाहून पण असं वाटलं की ती करीन. त्यासाठी मी आचार्य अकॅडमीची खूप खूप आभारी आहे. आणि असेच प्रत्येक मुलांनी पण जाऊन तिथं भेट देऊन आणि प्रत्येक पालकांसाठी खूप छान आहे अकॅडमी. आणि तुम्ही जा. धन्यवाद.